इयत्ता 12वी विषय मराठी. काव्यानंद. बहु असोत सुंदर ही श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची कविता, अर्थातच महाराष्ट्राचे गौरवगीत अभ्यासणार आहोत. काव्यानंद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची कविता. हे एक महाराष्ट्र गीत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत बहु असोत सुंदर. कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर एक समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार. महाविद्यालयात शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी 1871 रोजी झाला. विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरूच होते. कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रंगरूप दिले व त्याबरोबरच रूढीच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टीविषयी विनोदी लेखही लिहिले. विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर व कालातील असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये. दुटप्पी की दुहेरी, श्यामसुंदर या कादंबऱ्या, गीतोपायन हा काव्यसंग्रह, आत्मवृत्त, काही कथा इत्यादी वाङ्मय निर्मिती, तर बहु असोत सुंदर संपन्न की महा ही त्यांची काव्यरचना. हे एक महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे. द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तर या कवितेमध्ये आपणास कवींनी राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा हा त्रिवेणी राष्ट्राभिमान या गीतातून व्यक्त होताना दिसतो आहे. यामध्ये कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या, आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढले आहेत. अंतःकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे, हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिली आहे. अशा प्रिय मराठी महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे अशी अपेक्षा कवीने व्यक्त केलेली आहे. आपण पाहिलं तर हे महाराष्ट्र गीत आहे. महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा, महानता व महाराष्ट्राची भूमीची अनेकविध वैशिष्ट्ये याचं एक गौरवपूर्ण चित्रण या कवितेतून साकारलेलं आहे. राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा या त्रिवेणी संगम आपणाला या कवितेमध्ये पाहायला मिळतो. आता या कवितेचं गायन आपण करूया. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. गगनभेदी गिरवीन अनुनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दाविने, पौरुषाशी अटक गमे, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रासाद कशास जेथ हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्यागरे, रत्नावा मौक्तिका ही मूल्यमुळी
जिथे नृमणी खनी ठरे. शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. नग्न खड्ग करी उघडे बघुनी मावळे. चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे. दौडत चहूकडूनी जवे स्वार जेथले. भासती शतगुणी तजरी असती एकले. यन्नाम्मा परिसुनी रिपु शमित बलहा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जगी नांदती. जरी पटका भगवा झेंडा ही डोलती. धर्मराज कारण समवेत चालती. शक्तियुक्ती एकवटुनी कार्य साधिती. पसरेयत कीर्ती अशी विस्मयावहा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो. स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मणी वसो. देह पडो तत्कारिणी अहे असे स्पृहा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. आठवणीतल्या कविता भाग 1 यामधील असणारी ही कविता बहु असोत सुंदर आपण आता ऐकलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तालासुरात आपणही गायची आहे. आता या कवितेतून आपल्याला महाराष्ट्राचं, महाराष्ट्राच्या भूमीचं आणि महाराष्ट्राच्या संपन्नतेचं पहिल्या ध्रुवपदाच्या चरणामध्ये बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. यामध्ये आपणास काय सांगितलं पहा. बहु म्हणजेच पुष्कळ, संपन्न म्हणजेच वैभवपूर्ण. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचं गौरवगीत गाताना कवी म्हणतात, जगाच्या पाठीवर अनेक वैभवशाली, सुंदर व महान देश आहेत. असू देत, पण आमचा महाराष्ट्र देश आम्हाला प्राणप्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे. महाराष्ट्राबद्दल उद्गार काढत असताना ते म्हणतात, गगनभेदी गिरवीन अनुनच जिथे उणे. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरंगी जलपिने. तेथ अडे काय जलाशयन दाविने. पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा. पहा, उत्तुंग म्हणजेच या ठिकाणी गगनभेदी आणि गिरिविन, गिरी म्हणजेच काय, पर्वत. आकांक्षा पुढती म्हणजेच इच्छा आणि तुरंग म्हणजे घोडा. पहा, या कवितेच्या पहिल्या चरणामध्ये आपणाला काय सांगितलेलं आहे महाराष्ट्राविषयी. गगनाला भिडणाऱ्या पर्वतांशिवाय इथला अणुरेणूही तोकडा नाही आहे, कमी नाही आहे. इथल्या मानवी मनाचे मनोरथ एवढं उत्तुंग आहे की त्या स्वाभिमानी आकांक्षेपुढे आभाळही आता ठेंगणं वाटू लागलेलं आहे. आकाशापेक्षा भव्य आमच्या महाराष्ट्रीयनांच्या मनोकामना आहेत. मराठी सेनेचे घोडे अटके पार जाऊन तिथले पाणी पिऊन आलेले आहेत. मराठी सेनेचे घोडे अटके पार पराक्रम गाजवलेला आहे. त्यामुळं माझ्या महाराष्ट्र भूमीतील पाणी, नद्या, सरोवरे समृद्ध आहेत. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला अटकाव करणं हे एक दुस्साहस केल्यासारखं होईल. इतका मजबूत, बुलंद
असा हा मराठी माणूस आहे आणि महाराष्ट्राचे कार्य आहे. हे पहिल्या चरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता दुसऱ्या चरणामध्ये कवी काय म्हणतात पहा. प्रासाद कशास जेत हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्ना वा मौक्ती काही मूल्य मुळी नुरे, रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे, शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहागृहा. काय म्हणतात पहा. प्रासाद म्हणजेच या ठिकाणी काय आहे, राजवाडा, आणि हृदय मंदिरे म्हणजेच हृदय हेच मंदिर आहे. सद्भावांचीच दिव्य आगरे, इथं सगळीकडं तुम्हाला भव्य दिव्य असं बघायला मिळेल. आगरे म्हणजेच शेतमळे, आणि मग तिथं सगळे सद्भाव तुम्हाला असतील. आणि रत्ना वा मौक्तिकाही मूल्यमुळे, रत्न किंवा मौक्तिक म्हणजेच मोती, आणि मग इथं असणाऱ्या ज्या रमणी म्हणजेच स्त्री, ललना, हिची कूस अशी आहे की जणू नररत्नांची खाण, नररत्नांना जन्म देणारी आहे. आणि तिचं पवित्र शुद्ध असं शील प्रत्येक घराघरात, या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आपल्याला पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं पहा. जिथं हृदयाचीच पवित्र मंदिरं आहेत तेथे भव्य राजवाडे कशाला पाहिजेत. सद्गुणांची उदात्त आणि तेजस्वी क्षेत्रे या महाराष्ट्र भूमीत वसली आहेत. त्यापुढे रत्ने किंवा मोतीसुद्धा फिके पडतात. इथल्या मातेची कूस कर्तृत्ववान नररत्नांच्या खाणी आहेत. मातेचे शुद्ध व पवित्र सात्विक चारित्र्य प्रत्येक घराघरात उजळताना आपणास पाहायला मिळतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या असणाऱ्या प्रत्येकाचं कार्य आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता या ठिकाणी तिसऱ्या चरणामध्ये काय म्हटलं पहा. नग्न खड्ग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूंचेही शौर्य मावळे, दौडत चहूकडुनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले, यांना मा परिसुनी रिपू शमित बल आहा. काय म्हटलेलं आहे पहा. नग्न खड्ग, खड्ग म्हणजे आता या ठिकाणी तलवार. आता नग्न खड्ग म्हणजे काय, आपण तलवार कशामध्ये ठेवतात, तलवार ही म्यानामध्ये ठेवली जाते, आणि म्यानामधून काढलेली तलवार म्हणजेच काय, नग्न तलवार. आणि मग इथं मावळे, आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांचे शिलेदार सैनिक ज्यांना आपण मावळे म्हणतो. आता या मावळ्यांना पाहून चतुरंग चमूचेही शौर्य मावळे. बघा इथं चतुरंग चमू म्हणजे सैनिकांची तुकडी जरी असली त्यांचं शौर्य या ठिकाणी कमी पडत होतं. आणि हे सगळं पाहून, त्या कीर्तीला पाहून हा जो शत्रू आहे तो शत्रू बळहीन आपल्याला पाहायला मिळत होता. आता या नग्न खड्ग हातात उघडी तलवार घेऊन मावळे शत्रूवर तुटून पडतात, तेव्हा शत्रूची चतुरंग सेनाही जणू काही पराजयानं झाकोळून जाते. घोड्यावरून मावळे जेव्हा चहोबाजूने दौडत येतात तेव्हा एक एकटा मावळा 100 पटीने पराक्रमी वाटतो. त्यांची कीर्ती ऐकून शत्रूही हतबल होत असतो. कारण आपण पाहिलेलं आहे, आपले जे मावळे आहेत अगदी दऱ्याखोऱ्यातून, पर्वत रांगांमधून, अगदी कणखर जणू काही बुलंद अशा प्रकारचे असणारे मावळे, आणि त्यांना पाहून ह्या परकीयांचं जे काही परकीयांना अतिशय चळो की पळो करून सोडतील अशा प्रकारची भावना तिथं होत असे. पुढचं चरण आहे चौथं. या चौथ्या चरणामध्ये आपणास जणू विक्रम वैराग्य एक जगी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती, शक्तियुक्ती एकवटुनी कार्य साधिती, पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा. काय म्हटलेलं आहे पहा. या ठिकाणी विक्रम आणि वैराग्य. आता वैराग्य म्हणजेच एक विरागी पण आहे. आता जरीपटका, जरीपटका म्हणजेच काय, भगव निशाण. आणि मग या निशाण म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो झेंडा, आणि भगवा झेंडाही आपला जो महाराष्ट्राचा झेंडा आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्फूर्ती आणणारा, प्रेरणा आणणारा हा जो झेंडा आहे तो झेंडा या ठिकाणी म्हटलं डोलत आहे. अगदी मानाने डोलणारा हा झेंडा. आणि मग इथं सांगितलेलं आहे पहा, आपल्या या महाराष्ट्रामध्ये विरागीपण आणि शौर्य हातात घालून नांदत असते.
हातात हात घालून नांदत असते. जरी पटक्यांचा भगवा झेंडा अभिमानाने वाऱ्यावर डोलत असतो. धर्म व शासन एकमेकांसोबत असतात, कारण अनेक धर्म, अनेक जाती, अनेक पंथ एक नांदती. शक्ती व युक्ती एकरूप होऊन येथील कार्य तडीस जात असते. अशा प्रकारे महाराष्ट्राची कीर्ती आश्चर्यकारक व अभिमानास्पद ठरलेली आहे. हेच आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. अगदी विस्मयावहा म्हणजे जणू काही आश्चर्य वाटावं अशा प्रकारची महाराष्ट्राची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरलेली पाहायला मिळते. संपूर्ण भारतभरच का, संपूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्राची कीर्ती आहे, कारण अटकेपार महाराष्ट्रानं झेंडे पटकावलेले आहेत. आता हे सांगत असतानाच हे एक महाराष्ट्राचं गौरवगीत आहे. आता पाहतो आपण की मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा, हे जे महाराष्ट्र गीत आहे त्याबरोबरच ह्या महाराष्ट्र गीतामध्ये देखील गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. काय म्हटलं बघा या शेवटच्या चरणामध्ये, गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो. या मराठ्यांचे गीत कानामध्ये पडायला पाहिजे आणि सतत आपण या ठिकाणी मुखामध्ये ते गीत असायला पाहिजे. जणू काही स्फूर्ती, प्रेरणा, दीप्ती एक प्रकारचं तेज आणि धृती म्हणजे एक प्रकारचं धैर्य प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ठसलेलं आहे. आणि वचनी लेखनी ही मराठी गिराद असो, जणू काही वचनामध्ये आपल्या वाणीमध्ये मराठी भाषेची लिपी म्हणजेच मराठी गिरा दिसो असं म्हटलेलं आहे. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, सतत आपल्या कानामनामध्ये अंतरंगामध्ये मराठी आणि महाराष्ट्र धर्म असायला पाहिजे. महाराष्ट्राचे हे मराठी गौरवगीत नेहमी मुखात असो आणि कानात गुंजत राहो. या गीताची प्रेरणा, तेज आणि धैर्य मनामनात ठसू दे. बोलण्यात आणि लिहिण्यात मराठी भाषा नित्य असू दे. सतत महाराष्ट्र धर्म मनामध्ये कायम राहो. आमचा देह महाराष्ट्र देशाच्या चरणाशी सदैव समर्पित असो अशी मनोकामना आहे, असे या महाराष्ट्र गीतातून आपल्यासमोर मांडलेलं आहे. हे जे महाराष्ट्र गीत आहे प्रत्येकाच्या मनामनात ठसणारं, प्रत्येकाच्या अंतकरणाला भिडणारं आहे. हे जे गीत आहे यावरती आपल्याला परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. मात्र तोंडी परीक्षेसाठी कविता वाचन, कविता गायन यासाठी तालासुरात या कवितेचं गायन आपण करू शकता. आणि म्हणूनच ही कविता काव्यानंदासाठी आहे. आपण सर्वांनी देखील ही कविता तालासुरात म्हणा आणि या कवितेचं पाठांतर करा.